शिंदेंच्या दाओस दौऱ्यावेळी एकनाथ शिंदेंचं विमान पाडू अशी धमकी इराकनं दिलेली विनापरवानगी विमान देशात गेल्यानं पाडण्याचा इशारा रोहित पवारांचा व्हीएसआरच्या बेजबाबदारपणावर खळबळजनक आरोप। अजित पवारांच्या विमान अपघाताआधी काही लोक रेकी करायला आलेले असं लोकांचं म्हणणं, खरंच रेकी झाली होती का? सीबीआय सीआयडीने याचा तपास करावा, रोहित पवार यांची ही मागणी। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत आता कुणाशीही चर्चा नाही। अजितदादांच्या निधनानंतर विलीनीकरणाची चर्चा पूर्णतः थांबली, जयंत पाटील यांच्याकडून हे स्पष्ट। महाविकास आघाडीचं अखेर ठरलं, शरद पवार राज्यसभेचे उमेदवार, काँग्रेसचा पवारांच्या उमेदवारीला पाठिंबा। ठाकरेंच्या सेनेकडून संजय राऊतांनी पवारांची घेतली भेट। बिहारमध्ये खांदेपालट होणार, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार राज्यसभेवर जाण्याची शक्यता। बिहारमध्ये भाजपचा मुख्यमंत्री होणार अशी चर्चा, तर पुत्र निशांत कुमार यांची उपमुख्यमंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता। आखाती देशात अडकलेल्या नागरिकांना परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू, महाराष्ट्रातील नागरिकांसाठी विशेष विमानांची व्यवस्था। विधान परिषदेत मुख्यमंत्री फडणवीसांची ही माहिती। केवळ चीनच्या जहाजांना प्रवेश, इराणकडून चीनच्या जहाजांना सोडण्यास परवानगी। चीन वगळता इतर देशांच्या जहाजांना इराणी सैन्य करणार लक्ष्य। अमेरिकन नेव्ही हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या टँकर्सना देणार संरक्षण। इराणच्या भूमिकेनंतर डोनाल्ड ट्रम्प यांचं हे ट्विट समोर। आखाती देशांमधील युद्धाचा फटका महाराष्ट्राला, 1000 कंटेनर जेएनपीटीवर अडकलं। कांदा, केळी आणि द्राक्षांची निर्यात ठप्प, 60% कृषी व्यापारावर परिणाम।